मी पालकमंत्री झाल्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला भरभरून यश दिलं. मी आल्यानंतर पहिला प्रश्न मला होता, किंबहुना बातम्या छापून आल्या की सोलापूरला किती दिवस बाहेरचा पालकमंत्री मिळणार आहे. सोलापूरच्या जनतेनं पालकमंत्री म्हणून मला स्वीकारलं. सोलापूर शहरातल्या असेल ग्रामीण भागातल्या जनतेनं, नेते मंडळींनी पालकमंत्री म्हणून मला स्वीकारलं. आपण पत्रकार बांधव म्हणून पण आपण मला पालकमंत्री म्हणून स्वीकारलं. या बातमीचे प्रायोजक चित्रा सिटी साइड रिसॉर्ट, भव्य 7000 स्क्वेअर फूट बॅकेट हॉल, ग्रँड लॉन्स वॉटर पार्क, ॲडव्हेंचर पार्क आणि 100 लक्झरी रूम्स. डेस्टिनेशन वेडिंग, प्री वेडिंग शूट, कॉर्पोरेट इव्हेंट किंवा फॅमिली फंक्शन साठी सुंदर लोकेशन. कोंडिया कोलेकाटी रोड, सोलापूर. पालकमंत्री म्हणून 18 महिन्याचा कालखंड आता पूर्ण झालेला आहे. 19वा महिना आता चालू आहे आणि पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सोलापूर शहराच्या व जिल्ह्याच्या जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेप्रमाणे काम करण्याचा मी प्रयत्न केला. सोलापूर जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, विविध समाजाचे प्रश्न असतील, खास करून सोलापूर शहरातल्या विकासाचे अनेक प्रश्नाचा विषय असेल. मग त्यामध्ये पहिल्या दिवशी मी आलो त्या दिवशी विचारलेले 4 प्रश्न मला आजही आठवतात. दुहेरी पाईपलाईनचं काय होणार, विमानसेवेचं काय होणार, त्यानंतर उड्डाण पुलाचं काय होणार आणि त्यानंतर सोलापूर शहरातल्या बाकीच्या अन्य प्रश्नासंदर्भातही आपण सगळ्यांनी सातत्यानं शहराच्या विकासाच्या प्रश्नासंदर्भात आपली भूमिका कायम प्रकर्षानं प्रश्नरूपानं माझ्यासमोर आपण मांडली. आणि मला आनंद याचा आहे की जे सोलापूर शहराचे, जिल्ह्याचे गेल्या अनेक वर्षांचे प्रलंबित असणारे प्रश्न, त्या प्रश्नांना वाचा फोडता आली. काही प्रश्नांना न्याय देता आला. काही प्रश्न आता सुटलेले आहेत, काही सुटण्याच्या मार्गावर आहेत. खास करून सोलापूर शहरातला B2चा प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जवळजवळ 10,000 कुटुंबाचा जो प्रश्न होता तोही प्रश्न आता आदरणीय देवेंद्र कोठे असतील आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातनं तोही प्रश्न मार्गी लागलेला आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सातत्याने सोलापूर शहराला आणि सोलापूर जिल्ह्याला झुकतं माप देत असताना, इथले सगळे प्रश्न सोडवत असताना, अक्कलकोट आपण बघितलं असेल तर अक्कलकोट स्वामींच्या नगरीचा विकास करण्याचा विषय असेल, त्यानंतर तुळजाभवानीचा कॉरिडॉर करण्याचा विषय असेल, आई तुळजाभवानीचा, त्यानंतर आता नव्यानं आम्ही बसवेश्वर स्मारकाची आता जागा निश्चिती झाली. भव्य दिव्य असं बसवेश्वरांचं स्मारक आम्ही बांधतोय. तेही काम आता अंतिम टप्प्यात आहे. आरणमधलं सावताबाबांचं मंदिर आणि तो कॉरिडॉर करण्याचा संकल्प आम्ही केलाय. त्यालाही जवळजवळ 180 कोटीच्या आसपासचा खर्च आम्ही करतोय. आणि यानंतर सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं असेल की पंढरीच्या वारीची जबाबदारी पालकमंत्री म्हणून, राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून माझ्यावर होती. 2 वर्ष मनोभावे वारकऱ्यांची सेवा करायचा प्रयत्न केला. वारकऱ्यांच्या वारीमध्ये कमीत कमी त्रास होईल, वारकऱ्यांना आनंदानं उत्साहानं वारी करता येईल यासाठी मनापासूनचे प्रयत्न केले. आणि त्यातून जो आनंद आज मिळतो, किंबहुना मी मंत्री झाल्यानंतरच आनंद आणि त्याहीपेक्षा अधिकचा आनंद म्हणून वारकऱ्यांची सेवा करताना वारकऱ्यांचे चेहऱ्यावरचा आनंद बघताना आनंद झालेला मी पाहिला, तो विषय असेल. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या संकल्पनेतील पंढरपूरच्या कॉरिडॉरचा निर्णय असेल, पंढरपूर शहराच्या विकासाचा निर्णय असेल. 4,500 कोटी रुपयाचा कॉरिडॉर आता पंढरपूरमध्ये होतोय. बऱ्यापैकी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या पॅकेजची मान्यता आता मिळेल. आणि सगळ्यांना सोबत घेऊन या सोलापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा संकल्प आम्ही केला आणि त्या संकल्पामध्ये आपल्या सगळ्यांची साथ मिळाली. खास करून पत्रकार बांधवांना मी मनापासून धन्यवाद देईन. पण सोलापूरच्या जनतेनं, सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी, खास करून माझे सगळे आमदार महोदय असतील, माझे सगळे सहकारी बांधव असतील, देवेंद्र असतील, सचिनजी असतील किंवा अन्य सगळेच आमदार, समाधान दादापासून सगळे आमदार, या सगळ्यांनी ताकदीनं माझ्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला. मला
प्रत्येक कामामध्ये साथ द्यायचा प्रयत्न केला. मग आमची दोन्ही आमदारांनी तुम्ही पुन्हा म्हणाल की त्या दोघांचं नाव का घेतलं नाही असा विषय होईल. म्हणजे हे सगळे आमदार या सगळ्यांनी शक्य तिथं मला पाठबळ दिलं. काही ठिकाणी मला आरसा दाखवण्याचं काम केलं. काही ठिकाणी अडचण असेल तिथं मार्गही दाखवायचा प्रयत्न केला. त्यामुळं त्या सगळ्या सहकाऱ्यांचं सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेचं की ज्या जनतेनं आम्हाला मी पालकमंत्री झाल्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला भरभरून यश दिलं. नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आम्हाला भरघोस यश दिलं. त्यानंतर झालेली महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यामध्ये आम्हाला भरघोस यश दिलं. ना भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं यश त्या शहरानं दिलं. त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये आपण पाहिलं एका पक्षाची सत्ता 35 वर्षानंतर आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आली. 38 सदस्य भारतीय जनता पक्षाचे आणि सहकारी पक्षांचे 10 असे मिळून 48 सदस्य जवळजवळ आमच्या निवडून या ग्रामीण भागातल्या जनतेनं दिलं. त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक झाली. त्याही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 365 मतांनी राजाभाऊ राऊत आमदार झाले. म्हणजे झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सोलापूरच्या जनतेनं भरभरून यश भारतीय जनता पक्षाला दिलं आणि या सगळ्या गोष्टीचा मला आनंद आहे. खास करून मी आल्यानंतर पहिला प्रश्न मला होता की मौना बातम्या छापून आल्या की सोलापूरला किती दिवस बाहेरचा पालकमंत्री मिळणार आहे, सोलापूर शहराला सोलापूर जिल्ह्याला कायमचा पालकमंत्री कोण मिळणार आहे का नाही, किंवा सोलापूर शहरामध्ये विकासाचे प्रश्न सुटणार आहे का नाही, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले. माझ्या पत्रकार बांधवांनी विचारले आणि मला याचा आनंद आहे. सोलापूरच्या जनतेनं पालकमंत्री म्हणून मला स्वीकारलं. सोलापूर शहरातल्या असेल ग्रामीण भागातल्या जनतेनं नेते मंडळींनी पालकमंत्री म्हणून मला स्वीकारलं. आपण पत्रकार बांधव म्हणून पण आपण मला पालकमंत्री म्हणून स्वीकारलं. खास करून सोलापूरमध्ये जी सामाजिक परिस्थिती आहे आणि जी संस्कृती आहे आपापल्या महापुरुषाची असेल, आपापल्या कुलदेवतांची असेल, आपापल्या म्हणजे संतांची असेल, एक वेगळ्या पद्धतीची संस्कृती मला इथं आल्यानंतर पाहायला मिळाली. प्रत्येक समाज गुण्यागोविंदाने राहत असताना आपापले सण, आपापले उत्सव, आपापल्या सामाजिक जयंत्या प्रचंड मोठ्या उत्साहानं करतात आणि अशा पद्धतीचं सामाजिक आणि सांस्कृतिक ठेवण असलेलं शहर मला वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सोलापूर एकमेव शहर असेल. अशा पद्धतीचं शहराची संस्कृती बघायला मिळाल्याचा आनंद या निमित्तानं मला आहे. पण माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये सगळ्यांची साथ तर मला मिळाली, जनतेची मिळाली, पण खास करून पत्रकार बांधवांनी खूप मोठी साथ मला या सगळ्या माझ्या प्रवासामध्ये दिली. आपण चांगल्या कामाचं मोठ्या मनानं कौतुकही केलं. आमच्या उणीवा असतील तिथं बोट दाखवायचंही काम केलं आणि त्यातून मार्ग काढत असताना मला मार्गदर्शन करण्याचंही पत्रकार बांधवांनी सगळ्यांनी काम केलं. याचा मला मनापासूनचा आनंद आहे. खास करून मी पुन्हा मगाशी झालं की वारीमध्ये लोकांची सेवा करता आली, वारकऱ्यांची सेवा करता आली, पंढरीच्या नगरीची सेवा करता आली. हा आनंद जो माझ्या जीवनातला आहे तो सर्वोच्च आनंद आहे. तोही आनंद आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला मिळाला याचा मला आनंद आहे. खास करून आपल्या पत्रकार बांधवांचं माझ्या प्रवासामध्ये खूप मोठं योगदान राहिलंय. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि इथून पुढच्या येणाऱ्या कालखंडामध्ये अशाच पद्धतीचं सहकार्य आपल्या सगळ्यांचं राहावं अशा पद्धतीची अपेक्षा. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800.